बीडमधील मुख्य पोस्ट ऑफिसला बॉम्बनं उडवून देण्याचा मेल प्राप्त झाल्यानं खळबळ उडाली। घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देताच डॉग स्क्वॉडसह बॉम्बशोधक पथक पोस्ट ऑफिस कार्यालयात दाखल झालं। सदरील मेल प्राप्त होताच पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांनी तात्काळ या ठिकाणच्या नागरिकांना बाहेर काढलं। घटनेची माहिती कळताच नागरिकांनी पोस्ट ऑफिस कार्यालयाबाहेर गर्दी केली। दरम्यान हा मेल नेमका कोणी केला, यामागचा नेमका उद्देश काय याचा तपास यंत्रणेच्या माध्यमातून शोध घेतला जातोय। पोस्ट ऑफिस कार्यालयातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडून देण्याची धमकी आलेला मेल जो आहे तो या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्यानंतर आपण पाहू शकता की सगळी तपास यंत्रणा जी आहे ती कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे। बीडमधील हे मुख्य पोस्ट ऑफिसचं हेडक्वार्टर आहे आणि या ठिकाणी सध्या बॉम्बशोधक पथकासह या ठिकाणी जी तपासणी आहे ती देखील सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। कारण की एक मेल जो आहे निनावी तो या ठिकाणी आलेला होता आणि याच निनावी मेलच्या माध्यमातून या पोस्ट ऑफिसला उडून देण्याची धमकी जी आहे ती देखील देण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता प्रशासनाच्या माध्यमातून बारकाईने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आणि तपासणी जी आहे ती देखील केली जात आहे। आपण पाहू शकता ही लाईव्ह अशी दृश्य ज्या माध्यमातून बॉम्बशोधक पथकाच्या माध्यमातून सध्या ही संपूर्ण तपासणी जी आहे ती काटेकोरपणे केली जात असल्याचं पाहायला मिळत आहे। हा मेल प्राप्त झाल्याच्या नंतर जे काही इथले अधिकारी आहेत त्यांनी पोलीस विभागाशी संपर्क साधलेला आहे आणि त्याच संपर्कानंतर आता या ठिकाणी पाचारण जे आहे ते तपास यंत्रणा झालेली आहे आणि त्यानंतर संपूर्ण या ठिकाणी जो शोध आहे तो देखील घेतला जातो आहे। हा मेल नेमका कोणी केला होता, हे प्रकरण नेमकं काय आहे हे देखील जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या पूर्ण प्रशासनाच्या माध्यमातून केली जात आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।